आलो बघा यश तिथं. तर तो त्यांनी मागाशी बॅग नव्हती ना आणली, तर तो बॅग घेईल, काय त्याचा राहिला तो सामान गेला. आणि आता आम्ही निघू आणि मितेश आणि कुलदीप पण येईल आणि स्वराज पण स्टँडवर. तर गाईज बघा 9ला आलेलो स्टँडवर, 10:30ला एस टी भेटली. हा मुस्कान बघ. मुस्कान का आशिक. कुठला रे गेम खेळतोस तू? नाही नाव नसेल ना माहिती. बस सिम्युलेटर कसलं तरी आहे. इंडिया बस सिम्युलेटर. ऑकला रत्नागिरीला चाललाय हो. रत्नागिरीला आहे का? थिबा पॅलेसला जाशील की नाही मग? 100% विचार आहे, पण नाही पाहिजे. सोमवार आहे आज. 8 तर त्याच दाखवत. आठ वेळेला त्याच दाखवत. त्याच तर बघा भर तापते उन्हात चाललोय चालत. किती कंटाळा येतोय, लय बेकार. देवाला बोलो ही वेळ कोणावरच नको येऊ दे, माझ्यावर आले तशी. अजून तरी जाम चालत आहे. आखिरकार मैं पहुंच ही गया मेरे मंजिल तक. जाम ऊन लागते बेकार. तर पोचलो आता, मस्त पाणी पिवायचं आणि झोपायचं. ओला रिपेअर करायला आलाय, चालले वाटतं रिपेअरिंग. तर गाईज आपले ओलाचं काम होत आलेलं आहे. बघा किती खोललंय इकडची तिकडची. ते आता एक पार्ट काहीतरी मिसिंग आहे, तो आणायला गेल्यात अलिबागला. आल्यावर लगेच 2 मिनिटात होईल. काय नाही प्रॉब्लेम काय झालेला, फक्त हे केल्या वाटतं काय त्या वायरही जॉईंट केल्या काय त्या उंदराही खालेल्या वायरी. उंदीर जाम झालेत ना. हे बघा या गोल्या पण हाणल्या टाकाला त्याच्यात गाडीन ठेवायला. तर आईच कधीपासून आई गेले बाजारात सामान आणायला, अजून आले नाही. कंटाळा आलाय का, झोपेन शिवटून आपल्याला. काय करू, शोधायला जावं लागेल मला वाटतं. बाजार पण आज गर्दी जाम आहे. मी बोलतोय आली होती एकदम सांची, आणि त्यानं आम्ही बाजारला गेलो. हा जा, सावकाश जा. आईची बहिणीस हल्लेली. आई कोणची पोर तुझी? कोण? आजी रमाजीची. कोण हो तुझी लागते ती? मावशीची पोर. मावशीची पोर सगळ्या इथंच दिल्या. घसोडीनेच वाचल्या. घसोडीत दिल्या सगळ्या. कधीपासून तो मॅकॅनिक येतोय, त्याचं इथंच आहे सगळं सामान. कधी येईल? तर 2 आहेत तरी मागते. घे नाही तर अडशील परत. चांगलं मी खाल्लं पण नाही तरी पण घे, त्याला सांग. एक ठेव त्याला एक नको, त्याला दोन्ही पण पाहिजे. अरे मग तो त्याने उडवला मागाशी तिथं त्याने, मग घेऊन जाते मला. काय हो, माझं समाधान नाही. काय मग हे मी देत नाही दोन्ही पण. मला काय, मी केला तरी बोलताव, नाही केलं तरी बोलताव. तर गाईज आपली ओलाचं काम झालंय आणि बघा ओके झालंय. काय नाही फॉल्ट काय नव्हता, फक्त उंदराने वायर खाल्लेल्या बस, काय नव्हतं. आणि तो पुढचा वेळचा आवाज येत होता तो पण सगळा नीट झाला. बरं तर दादा हाय हो इथं. शोरूमला परत नेवा, परत ते 3 महिने ठेवतील, त्याची परत भीती. भासू दे मग याला दादालाच सांगतं. आणि केला बरोबर.
बघा उचललंय बोजा बिस्तारा सगळा आणि चाललंय आता अभ्यासाला. एवढं आपल्याला लावून नाही जमणार आपल्याला. काय हे बंद कर. फॅन पण नाही लावून तर डायरेक्ट खपी. कॉलेज स्टार्ट झालं आहे, अभ्यास तर म्हणजे अभ्यास पण स्टार्ट झाला आहे. तर आता मी अभ्यास करते, जरा करायला तर पाहिजे, काय करणार. तर हा मी ब्लॉग एंड करते. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.